आमच्या पोटावर हा पाय देत आहेत हे गुजराती लोक आणि हे असा जातीवाद करत राहणार जर यांना आज आपण थांबवलं नाही. त्या कार्यालयावर धडक देण्यासाठी आलो होतो, परंतु आज आम्ही येतो हे कळताच ते कार्यालय बंद आहे. परंतु आम्ही जो काही इशारा द्यायचा आहे तो संदेशामार्फत आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे. त्यांनी माझ्यावरून ऑफिसमध्ये मारहाण केली. लहान भावाला माझे ज्याचं 17 वर्ष वय आहे त्याच्यावर त्यांनी मारहाण केली. त्याला 2 टाके पडले. मलाही भरपूर मारण्यात आलं त्या दिवशी. मराठी माणसाला सार्वजनिक शौचालय वापरायला बंदी. गुजराती व्यावसायिकांकडून मराठी व्यावसायिकाला मारहाण. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद. मुंबईच्या घाटकोपर पूर्व परिसरात पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद समोर आलाय. घाटकोपर पूर्व स्थानकालगत असलेल्या नालंदा सोसायटी भागात मुंबई मनपाच्या बाजार विभागातील प्रकल्पधारकांची कार्यालय आहेत. त्याच ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती मागील 1.5 वर्षांपासून अक्षय भांगरे या मराठी व्यावसायिकाचं कार्यालय आहे. या भागात असलेलं सार्वजनिक शौचालय वापरू दिलं जात नसल्याचा भांगरे यांचा आरोप आहे. पण भांगरे यांच्या शेजारी झिनगडा आणि निखिल डोमारिया या गुजराती व्यावसायिकांचंही कार्यालय आहे. त्यांना मात्र तेच शौचालय वापरू दिलं जात होतं. या मुद्द्यावरून वाद झाला आणि अक्षय भांगरे यांना मारहाण केली गेल्याचा आरोप आहे. याची तक्रार करण्यास पोलीस ठाण्यात गेलं असता तक्रार नोंदवून न घेतल्याचंही भांगरे यांचं म्हणणं आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मी इथं व्यवसाय करतोय आणि यांची खूप म्हणजे जातीविषयी मी वाचक असे ऐकतोय. तसेच मी इथं वॉशरूम यूज केलं तर तू वॉशरूम यूज करू नको. मी बोललो मी हे सार्वजनिक वॉशरूम आहे, ही BMC बिल्डिंग आहे, सर्वांसाठी आहे, हे मी यूज करेल. तर त्यासाठी त्यांना मी बोललो. तर त्याविषयी त्यांनी माझ्यावरून ऑफिसमध्ये मारहाण केली. लहान भावाला माझे ज्याचं 17 वर्ष वय आहे त्याच्यावर त्यांनी मारहाण केली. त्याला 2 टाके पडले. मलाही भरपूर मारण्यात आलं त्या दिवशी. आणि फक्त किरकोळ कारण म्हणजे वॉशरूम तुम्ही यूज नाही करू शकत, तुम्हाला वॉशरूम आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही मराठी माणसं, तुम्ही असे, तुम्ही तसे, आणि असा जातीवाद करून मला खूप त्रास देण्यात आलेला आहे. माझी एवढीच विनंती आहे राजसाहेबांना की मराठी माणसाचं कुठंच काही वर्चस्व हे लोक टिकू देत नाही आहे आणि कुठंच हे लोक टिकूसुद्धा देत नाही. खूप दुर्बळ व्यवस्था आहे इथे. तर प्लीज तुम्ही यार लक्ष द्या आणि मला माझा जो आहे तो न्याय मिळवून द्या. यासाठी मी पोलीसकडे तक्रारसुद्धा केली. पोलीस स्टेशनला, ठाण्यातसुद्धा जाऊन आलो. त्या दिवशी 2:30 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो. यांच्याविषयी काही कारवाई वगैरे काही करण्यात आलेली नाही. ना यांना पोलीस स्टेशनला बोलवलं, ना मला माझी मारहाणी, ना मला माझं ऑफिसमध्ये तोडफोड, काही खर्चसुद्धा काहीच दिलेला नाही आहे या लोकांनी. आणि शिवाय हे लोक फोनसुद्धा उचलत नाही, ना ते लोक ऑफिसला येते, काहीच नाही. खूप अन्याय झालेला आहे. मी गव्हर्नमेंटकडनं BMCकडनं मला नोटीस लावलेली आहे की तुम्ही हा जागा खाली करून टाका. सकाळी 4-5 अधिकारी आणि त्यांच्यावर महिलासुद्धा आले की तुम्ही ह्या अर्ध्या तासात खाली करून टाका. तर आम्ही कुठून खाली करणार? आमच्या पोटावर हा पाय देत आहेत हे गुजराती लोक आणि हे असा जातीवाद करत राहणार जर यांना आज आपण थांबवलं नाही. या प्रकरणाची मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी गुजराती व्यावसायिकाला जाब विचारण्यासाठी थेट कार्यालयावरती धडक दिली. गुजराती व्यावसायिकाच्या कार्यालयावरती मनसैनिकांनी मुंबईत फक्त मराठीच असा संदेश लिहित इशारा दिलाय. घाटकोपरमध्ये एक असा वाद झालेला आहे की जो आपला एक मराठी उद्योजक आहे, म्हणजे ज्यांनी नवीनच उद्योग सुरू केलेला आहे, तो अक्षय भांगरे या युवकाला त्याच्याच मजल्यावरील काही गुजराती भाषक जे गाळाधारक आहेत त्यांनी त्रास दिलेला आहे. गेले अनेक वर्षापासून ते त्यांना त्रास देत आहे अक्षयला. आणि त्याला शौचालयसुद्धा म्हणजे सार्वजनिक शौचालयासारखी गोष्टसुद्धा त्याला ते वापरू देत नाही आहे. आणि सार्वजनिक शौचालय वापरलं म्हणून त्याला प्रचंड मारहाण झालेली आहे. त्याच्या हाताला 2 टाके पडलेले आहेत. आणि त्यांनी जेव्हा आमच्याकडे ही बाब सांगितली त्यावेळेस आज आम्ही त्या कार्यालयावर धडक देण्यासाठी आलो होतो, परंतु आज आम्ही येतो हे कळताच ते कार्यालय बंद आहे. परंतु आम्ही जो काही इशारा द्यायचा आहे तो संदेशामार्फत आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा जर मराठी माणसावर जर मुंबईमध्ये अन्याय होत असेल तर निश्चितपणे मनसेही त्याला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दिवसागणिक मराठी गुजराती वाद आता वाढताना दिसत आहेत. हे वाद अगदी आता हाणामारीपर्यंत पोहोचत आहेत. जखमी झालेले अक्षय भांगरे हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, घाटकोपर.